जीवदानी आईचे दर्शन. खूप वेळा प्रयत्न करून आज फायनली मुहूर्त आला होता आईच्या दर्शनाला जायचा. आम्ही सगळे उठलो, फ्रेश झालो आणि फटाफट तयार झालो. नाश्त्यासाठी सर्वात इझी नाश्ता म्हणजे पेज बनवली आणि म्हटलं फटाफट आवरू आणि घरातून आईच्या दर्शनासाठी निघू. पण तरीसुद्धा आवरून निघता निघता 12 तर वाजले होते आणि पेजेवर काही आमची भूक भागेना. मग पुन्हा बाहेर एका ठिकाणी थांबलो, तिथे पोटभर नाश्ता केला आणि पुन्हा निघालो. आज तर पावसाने सुद्धा चक्क विश्रांती घेतली होती, कारण आम्ही बाईकवरून निघालो आईच्या दर्शनासाठी हे त्याने सुद्धा पाहिलं होतं. कदाचित त्याने सुद्धा विचार केला असेल, आज खूप टाईम नंतर हे लोक दर्शनासाठी निघालेत, तर या बिचाऱ्यांना सुखरूप दर्शन घेऊ दे. आणि आम्ही बघता बघता आईच्या पायथ्याशी पोचलो सुद्धा. रोपवेची तिकीट घेतली आणि वेटिंग लाईनमध्ये जाऊन बसलो. मॅडमचा आमचा अधूनमधून नाश्ता चालू होता, कारण तिने फार काही घरातून खाल्लं नव्हतं. त्यात नौटंकीही चालू होती, कारण आज तिला खूप मजा येत होती. बाहेर फिरायला तिला प्रचंड आवडतं आणि आईच्या दर्शनासाठी आम्ही तिला पहिल्यांदा घेऊन गेलो होतो. ह्याच्या अगोदर आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहे, पण क्रिशा झाल्यानंतर आम्ही एकदाही आईच्या दर्शनासाठी गेलो नव्हतो. साधारणतः एक 20-25 मिनटामध्ये आमचा नंबर आला होता. वेटिंग लाईन संपली होती. आम्ही रोपवेमध्ये बसलो आणि वरती आईच्या मंदिरात गेलो. रोपवेमधून पूर्ण विरारचं खूप सुंदर दृश्य दिसत होतं. काही मिनिटातच आम्ही आईच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये पोचलो होतो. मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती. सगळी चेंगराचेंगरी, ढकलाढकली चालू होती. कोणी सुखाने दर्शन घेत नव्हतं ना दुसऱ्याला घेऊ देत होतं. आईच्या प्रत्येक भक्ताला असं वाटत होतं की पहिलं मी दर्शन घ्यावं आणि यामध्ये कोणालाच सुखाने दर्शन घेता येत नव्हतं. निदान आईला डोळे भरून पाहतासुद्धा येत नव्हतं. तर फायनली आम्ही दर्शन घेतलं आणि कधी बाहेर तिथून निघालो हे आम्हालासुद्धा कळलं नाही. कदाचित रविवार असल्याने आज गर्दी होती. आम्ही थोडंफार इकडे तिकडे बाहेर फिरलो, बसलो आणि पुन्हा घरी रिटर्न यायला निघालो. मॅडमला आमच्या प्रत्येक पायरी स्वतः उतरायची होती आणि स्वतः चालायचं होतं. पण इतकी गर्दी होती की तिला चालायला देणंही शक्य नव्हतं. पुन्हा आमचा रोपवेसाठी नंबर लागला रिटर्न येण्यासाठी. आम्ही बसलो, रिटर्न आलो आणि अशा प्रकारे आमचं जीवदानी आईचं आज दर्शन झालं. त्यानंतर आमचा लंच बाकी होता, कारण आम्ही फक्त सकाळी स्नॅक्स करून निघालो होतो. तर प्रचंड भूक लागली होती, म्हणून मस्त असं स्वाद हॉटेलमध्ये गेलो. तिकडे लंच केला. तो लंच आम्ही संध्याकाळी 4:30 वाजता केला आणि लंच झाल्यानंतर एक मस्त असा डेझर्टचा आस्वाद घेतला. त्यानंतर फायनली आम्ही घरी यायला निघालो. थोडाफार पाऊस आला, त्याच्यामध्ये भिजलोसुद्धा आणि अशा प्रकारे आमचा या विकेंडचा किंवा या दिवसाचा शेवट झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअरसुद्धा करा. थँक्यू.